नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचा तास सुरू करणार आहोत. तर आपला अभ्यासक्रम गेल्या वर्षी बदललेला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये एक नवीन वाङ्मय प्रकार आपल्याला अभ्यासासाठी ठेवलेला आहे, ज्याचं नाव आहे कथा. म्हणजे आजपर्यंत आपणाला नाटक तसंच कादंबरी असे वाङ्मय प्रकार अभ्यासासाठी होते. तसंच आत्मचरित्र हा सुद्धा वाङ्मय प्रकार अभ्यासासाठी होता. तर यावर्षी आपणाला कथा हा वाङ्मय प्रकार अभ्यासायचा आहे. तर पहिलं जे प्रकरण आहे तर त्याच्यामध्ये आपणाला कथेची जी सैद्धांतिक बाजू आहे ती काय नाही तर कथेची जी सैद्धांतिक बाजू आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. जे कथा म्हणजे काय, त्यानंतर कथेचे जे काही घटक असतात किंवा कथा लिहिण्याच्या पाठीमागील, कथा ऐकवण्याच्या पाठीमागील काही जे उद्देश आहेत किंवा कथेची जी पूर्वपीठिका आहे, अशा गोष्टी आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, माणूस हा कथावेल्लाळ प्राणी आहे. म्हणजे कथा सांगणं तसंच सांगितलेली कथा ऐकणं हे सर्वांना आवडतं. आपण लहान असताना किंवा तुम्ही लहान असताना तुमच्या आईवडिलांनी, आजीने, आजोबांनी सुद्धा आपल्याला अशा विविध कथा ऐकवलेल्या असतात मित्रांनो. राजा राणीची कथा असेल किंवा राक्षसांच्या कथा असतात, काही देवादिकांच्या कथा असतात, परीकथा असतात किंवा विज्ञान कथा असतात, काही गूढ गुंजनात्मक अशा कथा असतात. म्हणजे अशा कथा ऐकणं किंवा अशा कथा ऐकवणं ही एक माणसाची सहज आणि उत्स्फूर्त प्रवृत्ती आहे किंवा जन्मजात प्रवृत्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे आपण वर्गात जरी म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे किंवा छोटीशी गोष्ट सांगणार आहे, आपण काय करतो, लगेच त्या ठिकाणी तयार होतो, सावरून बसतो. जे आपले जे डोळे आहेत किंवा आपलं जे मन आहे ते लगेच त्या ठिकाणी त्या शिक्षकाकडे किंवा आमच्याकडे आकर्षित होऊ लागतं आणि ती कथा ऐकण्याची उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजेच त्या कथेच्या माध्यमातून आपलं मनोरंजन होत असतं. त्या कथेच्या माध्यमातून आपणाला काहीतरी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कानावरती पडत असतात, सांगितल्या जातात, आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. काहीतरी जी काही किंवा मूल्ये जी जीवनामध्ये आवश्यक असतात त्या मूल्यांची रुजवण आपल्यावरती केली जाते किंवा एखाद्या घटनेपाठीमागील जे काही गूढ आहे किंवा जे काही वास्तव आहे किंवा नीतिमूल्ये असतील, अशा अनेक गोष्टी कथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. तर असा जो कथा वाङ्मय प्रकार आहे तर त्याच्याविषयीची सैद्धांतिक बाजू आपण या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. निश्चितच कथेला प्रदीर्घ अशी पूर्वपीठिका आहे. जे मनुष्याच्या अनेक ज्या काय उत्क्रांत अवस्था आहेत तर त्या उत्क्रांत अवस्थेपासून आजपर्यंत जी काय आपण वेगवेगळ्या या गोष्टीमध्ये प्रगती केलेली आहे, तर अशा विविध घडामोडी, घटना तसंच व्यक्तीला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या अशा अनेक कथा आपणाला या ठिकाणी माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे किंवा तशा कथा लिहिल्या जातात, तशा कथा वाचल्या जातात आणि एकूणच जीवन हे सुसह्य किंवा आनंददायी बनवण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की कथा ही सर्वांना आवडते, म्हणून हा कथा वाङ्मय प्रकारही आपण या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. तर पाहतो आपण हल्ली मराठी वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून जर आपण या साहित्य प्रकाराकडं पाहिलं, कथेकडं पाहिलं, तर कक्षा रुंदावलेल्या दिसून येतात. त्याच्या आज अनेक कथाकार कथा लिहिताना दिसून येतात किंवा अशा अनेक कथेवरती चित्रपट, नाटक लिहिले जातात किंवा रूपांतरित केले जातात. आज अनेक कथासंग्रह दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतरित केले जातात, भाषांतरित केले जातात. अण्णाभाऊ साठेचे सुद्धा आपल्याला अनेक कथासंग्रह सांगता येतील मित्रांनो. जसं खुळवाडी आहे, बरबाद्या कंजारी आहे, गजाआड आहे. त्याच पद्धतीने व्यंकटेश माडगुळकर असतील, त्याच पद्धतीने किंवा हल्लीचे आधुनिक जर कथाकार आपण घेतले तर ते सुद्धा जीवनाचे जे वास्तव आहे किंवा त्यांना आलेले जे अनुभव आहेत तर ते सर्व त्यांनी या कथेच्या माध्यमातून मांडलेलं
दिसून येतं. म्हणजे असा हा मराठी भाषेतील समृद्ध असा वाङ्मय प्रकार आहे. तर त्याची ओळख तुम्हाला होण्यासाठी, त्या कथेविषयीची आवड तुमच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी, तसंच तुम्ही पुढं जाऊन चांगले कथाकार होण्यासाठी सुद्धा आपणाला हा वाङ्मय प्रकार या ठिकाणी अभ्यासासाठी ठेवलेला आहे किंवा त्याची गोडी तुमच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी हा वाङ्मय प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तर कथा या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे कथन करणं किंवा सांगणं एखाद्याला, असा त्याचा मूळ धातू किंवा मूळ अर्थ सांगता येईल. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्याला सांगणं, अशी ती कथा असते. जे त्याच्यामध्ये कथानक असतं, घटना असतात, पात्र प्रसंग असतात, त्याच पद्धतीने ज्या घडामोडी असतात त्याच्यामधील कार्यकारण भाव त्याच्यातून दर्शविला जातो. जे थोडक्यात अशा ह्या कथाचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. म्हणून आपणाला हा वाङ्मय प्रकार या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे किंवा ही कथा वाङ्मय प्रकार आपल्याला आवडणंही आवश्यक आहे किंवा महत्त्वाचं आहे. कारण काळ बदललेला आहे मित्रांनो. या बदललेल्या काळानुसार जीवनामध्ये दररोज ताणतणाव आहे. मग या ताणतणावापासून मुक्ती होण्यासाठी आपणाला अशा कथांचं वाचन करणं गरजेचं आहे, ज्याच्यातून आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळतो, तसंच जीवनामध्ये जगण्यासाठी प्रेरणाही मिळते. तसंच वेगवेगळ्या गोष्टीचं प्रबोधन असेल किंवा ज्ञान आपल्याला देण्याचा प्रयत्न या कथेच्या माध्यमातून केला जातो. जे एकूणच या कथा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणून आपण कथा वाङ्मय प्रकार अभ्यासणं किंवा कथांचं वाचन करणं, त्याचा अभ्यास करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर पाहूया मित्रांनो आपण कथा म्हणजे काय थोडक्यात. तर तुम्हालाही सांगता येईल कथा म्हणजे काय. तर कथा म्हणजे गोष्ट असंही म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये कथानक असतं. जे व्यक्ती असतात त्या व्यक्तीतील नातेसंबंध दर्शविला जातो. त्या व्यक्तीतील ज्या काही कार्यकारण भाव आहे, कुरघोडी असतील, त्याच पद्धतीने गावातील जो गावगाडा आहे, अशा अनेक गोष्टी या कथेतून सांगितल्या जातात, व्यक्त केल्या जातात. अशी जी काही थोडक्यात गोष्ट आहे तिला कथा असं म्हणतो आपण. व्याख्या दिलेली आहे मित्रांनो. एका विशिष्ट स्थलकाली पात्राच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. जे एका स्थलकाली म्हटलेलं आहे, जे स्थळाचा निर्देश असतो कथेमध्ये किंवा गावाचा निर्देश केला जातो, काळाचा उल्लेख असतो त्या ठिकाणी, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ वगैरे. अशा काळाची सांगडसुद्धा या कथेच्या माध्यमातून घातली जाते. स्थळकाळाचा उल्लेख केल्याशिवाय कथा कदापि पूर्ण होत नाही किंवा तिच्यामध्ये जिवंतपणा येत नाही. जे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल कथा म्हणजे काय, तर स्थळ काळाचा उल्लेख असलेली तसंच पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटना ज्याच्यामध्ये व्यक्त केल्या जातात अशी गोष्ट म्हणजे कथा होय. त्या पात्र असतात वेगवेगळी, जसं आपल्याला सांगता येईल गावातील सरपंच असेल किंवा सावकार असेल किंवा गावातील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती असेल किंवा गोरगरीब जनता असेल. जशा अनेक पात्र त्याच्यामध्ये असतात. काही प्रमुख पात्र असतात, काही दुय्यम पात्र असतात किंवा काही आपल्याला माहिती आहे किंवा काही खलनायक म्हणतो त्याला आपण, म्हणजे थोडक्यात फिलन असाही शब्द आपण वापरतो इंग्रजीमध्ये. जे काही नट असतात त्याला आपण प्रमुख पात्र असं म्हणतो. तसंच काही फिलन असतात, काही स्त्री पात्र असतात, जे काही आउटसाईड किंवा बाजूची पात्र असतात. आणि या पात्रामध्ये किंवा या पात्राच्या मधून कथा ही पुढं सरकत असते. आणि या कथेमध्ये उत्कंठावर्धक चित्रण केलं जातं सर्व या घडामोडीचं. आता उत्कंठावर्धक म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी उत्सुकता लागते व पुढं आता काय सांगितलेलं आहे, पुढं काय मांडलेलं आहे त्याच्यातून. जशा गोष्टीची उत्सुकता, उत्कंठा आपल्याला या कथेच्या माध्यमातून जाणवत असते किंवा होत असते. तर अशाच गोष्टीला कथा असं म्हणतो आपण. म्हणजे पुढं काय होणार आहे याची उत्सुकता लागते आपल्याला. आता पुढं काय होईल, पुढं काय सांगणार आहेत, हे असं झालं पाहिजे, असं व्हायला नको, अशा भावना मनामध्ये आपल्या तयार होतात. आणि अशी जी गोष्ट आहे तिला कथा असं म्हणतो आपण.
तर मित्रांनो, या कथेमध्ये वेगवेगळे प्रसंग दर्शविले जातात. काही हृदयद्रावक प्रसंग असतात, काही मन उद्ध्वस्त करणारे प्रसंग असतात, काही आपल्याला मोटिवेट करणारे म्हणजे प्रेरणा देणारे प्रसंग असतात. जे असे हे प्रसंग किंवा आपलं मन हेलावणारे काही प्रसंग असतात, काही आनंददायी प्रसंग असतात. सण, उत्सव, समारंभ, वेगवेगळ्या घडामोडी, गावगाडा अशा गोष्टीचं चित्रण करणारे हे वेगवेगळे प्रसंग असतात. तसंच संघर्षही असतं मित्रांनो. ज्याच्यामध्ये संघर्ष नाही अशी एकही कथा आपल्याला सापडणार नाही. नट आणि जो व्हिलन आहे यांच्यामध्ये संघर्ष असतो, किंवा गरीब श्रीमंत यांच्यामध्ये संघर्ष असतो. जो धनवान आहे, गरीब आहे यांच्यामध्ये संघर्ष चाललेला असतो. सत्ता पिपासूपणासाठी संघर्ष असतो. चांगलं काहीतरी कार्य करण्यासाठी सुद्धा संघर्ष असतो. जे असा संघर्ष प्रत्येक कथेमध्ये आपल्याला दिसून येतो. तसंच गुंतागुंत असते मित्रांनो कथेमध्ये, आणि ही गुंतागुंत उकलण्याचा प्रयत्न आपण करत असतो. या गुंतागुंतीला आपण आपल्या परीनं अर्थ लावत असतो आणि ती कथा आपण समजून घेत असतो, किंवा त्या कथेमध्ये आपण समाविष्ट होत असतो. म्हणून गुंतागुंत ही प्रत्येक कथेमध्ये असते असं आपल्याला म्हणता येईल. मग नातेसंबंधातील गुंतागुंत असेल, प्रसंगामधील गुंतागुंत असेल, घटनेमधील गुंतागुंत असेल, किंवा काळामध्ये सुद्धा गुंतागुंत असते. म्हणजे याची उकल करून आपण त्या कथेमध्ये समाविष्ट होत असतो, किंवा ती कथा समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच मित्रांनो, कथेमध्ये वातावरणही असतं. ज्याच्यामध्ये वातावरण नाही अशी कथाच होऊ शकत नाही मित्रांनो. ते वातावरण कधी प्रसन्न वातावरण असतं, कधी हृदयद्रावक वातावरण असतं, दुष्काळाचं चित्रण करणारं वातावरण असतं, निसर्गरम्य असं वातावरण दर्शवणारं चित्रण त्याच्यामध्ये केलं जातं. जे निश्चितच या कथेमध्ये वातावरण दर्शवलं जातं. कशासाठी? तर त्या कथेमध्ये आणखीन सजीवता निर्माण होण्यासाठी, वाचकाला आणखीन त्या कथेमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी. आपण पाहतो अनेक कथेमध्ये पानाच्या पानं अक्षरशः ते वातावरण त्याचं वर्णन करण्यासाठी घालवलेली असतात कथाकारांनी. का? तर हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर त्या घटना, ते प्रसंग उभा राहण्यासाठी अशी वातावरण निर्मिती केलेली असते. तसंच या कथेच्या माध्यमातून वेगवेगळे विचार दर्शविले जातात. आता खरं सांगायचं म्हटलं तर त्या कथाकाराचेच ते विचार असतात मित्रांनो, परंतु तो आपले विचार प्रत्यक्ष सांगण्याच्या ऐवजी त्या पात्राच्या तोंडून किंवा त्या पात्राच्या वर्तनातून, वागण्यातून ते जे विचार आहेत ते मांडण्याचा प्रयत्न तो करत असतो. आता मला मग खूप वाटतंय की असा असावा, तर ते मी डायरेक्ट सांगू शकत नाही त्या कथेच्या माध्यमातून. मग ते पात्राच्या तोंडातून किंवा तोंडी ते शब्द, ती वाक्य घातली जातात, किंवा तशी घटना, प्रसंग त्या कथेमध्ये आवर्जून कथाकार हे ठेवत असतात, किंवा तसं त्यांची ती योजना असते असं आपल्याला म्हणता येईल. तसंच मित्रांनो, कथेमध्ये भावना दर्शविल्या जातात. आता या भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. दुःखद भावना असते, आनंदाची भावना असते. जसं आपण रस शिकलेलो आहोत, शृंगारवीर, करुण, रौद्र, बिभत्स, भयानक, अद्भुत, शांत, जे असे जे रस आहेत, तर ते रस किंवा त्या रसाच्या माध्यमातून वेगवेगळे भाव जे आहेत तर ते भाव दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्या संबंध कथेमध्ये भावनाशीलता निर्माण होईल आणि ती कथा वाचकाच्या हृदयाला भिडेल. ती कथा वाचकाला आपली आहे, आपल्या भोवती घडलेली आहे, ते घटनाप्रसंग आपल्या जीवनातील आहेत असं त्याला वाटण्यासाठी अशी आवर्जून अशा भावनांची जी गुंफण आहे ती अशा वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून केली जाते. त्याच पद्धतीने मित्रांनो, निवेदन शैली असते. आता निवेदन म्हणजे काय तर सांगणं. ती कथेच्या माध्यमातून काहीतरी त्या लेखकाला, त्या कथाकाराला सांगायचं असतं, ते म्हणजे निवेदन असतं. आता उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल मित्रांनो, सोगत तुम्हाला माहिती आहे, नाटकामध्ये सोगत असतात. जसं नटसम्राट नाटकाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. ते जे आप्पासाहेब बेलवलकर आहेत, म्हणतात ते टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. अक्षरशः पानाच्या पानं मित्रांनो ती स्वगताची आहे, त्या आप्पासाहेब बेलवलकरांची. एकेकाळी नाट्यसृष्टी गाजवलेला तो नाटककार आहे, आणि आता आयुष्याच्या उतरणीवरती घरामध्ये कशी हेळसांड होते, त्यांना गतकाळ आठवू लागतो मित्रांनो. आणि तो जो गतकाळ आहे, त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत, त्यांच्या मनामध्ये आलेलं जो विचारांचं जे कोलाहल आहे, तर ते या स्वगतातून मांडलं जातं मित्रांनो.
टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. त्याशी सोबत अक्षरशः मन हेलावून सोडणारी, हृदयद्रावक अशी ती सोबत आपल्याला सांगता येतील. आणखीन एक सोबत मला आठवतं मित्रांनो, तर नारायण सुर्वे यांची पोर्टरची सोगते अशी एक सोगते प्रसिद्ध आहेत बघा. तर रेल्वे स्टेशनवरती पोर्टर म्हणून काम करणारी ती व्यक्ती आहे. तुम्हाला ते मी नक्की शेअर करेल आपल्या ग्रुपवरती. माझं पाठ आहे ते सोगत जे आहे ते, परंतु आता मला आठवेना पूर्ण. चांगलं 4 पानाचं सोगत आहे ते, जे त्या पोर्टरची जी अवस्था आहे तर ती पोर्टरची अवस्था त्या सोगतातून व्यक्त केलेली आहे. त्या रेल्वे स्टेशनवर असणारा, पोर्टरच्या वर असणारा जो अधिकारी आहे, तर तो अधिकारी त्या पोर्टरला त्या रेल्वे स्थानकावर असणारं पक्ष्यांचं घरटं काढायला लावतोय. परंतु ते घरटं तो पोर्टर काढत नाही. तो म्हणतोय, साहेब कुठलं बी काम सांगा, पण एक घरटं काढायचं काम तेवढं किंवा घरटं पाडायचं काम तेवढं सांगू नका. माझ्याच्यानं ते काम होणार नाही. दुसरं काहीही काम सांगा, घरटं पाडायचं काम सांगू नका. आपल्याला घर नाही, निदान या पाखरासाठी तरी घर हवं आहे किंवा ते असलं पाहिजे. उलट काय केलं त्यानं त्या पोर्टरनं, तर त्या रेल्वे स्टेशनजवळ त्या रुळावरती जे गवत आहे ते गवत आणून त्यानं त्या पक्षाजवळ ठेवले आणि बांधा म्हटले, बांधा घरटी. जास्त उलट त्या पक्ष्यांना प्रेरणा दिलेली आहे त्यानं. जी अशी जी सोगत असतात, ती सोगत अशा कथेच्या माध्यमातून मांडली जातात मित्रांनो. जी सोगत म्हणजे त्या कथाकाराची, त्या कथा लेखकाच्या मनातील इच्छा असतात, भावना असतात, आणि आपल्याला म्हणता येईल की कथेमध्ये अशी सोगत असतात. तसंच निवेदन शैली म्हटलेलं आहे मित्रांनो. आता शैली म्हणजे काय, तर धाटणी, एक प्रकारची पद्धती. जे प्रत्येक लेखकाची लेखनाची शैली वेगळी असते. मनातील विचार, भावना, घटना, प्रसंग, वातावरण हे लिहिण्याची, मांडण्याची शैली ही वेगवेगळी असते. म्हणूनच आपल्याला प्रत्येक लेखकाच्या ज्या कथा आहेत, कथासंग्रह आहेत, ते निश्चितच वेगवेगळे जाणवतात. सर्वच लेखकांच्या कथा आपल्याला आवडत नाहीत. का, तर त्यांच्या त्या मांडणीच्या शैलीमुळं किंवा लेखकाच्या शैलीमुळंच हे होत असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, कथेची पूर्वपीठिका आपण या ठिकाणी थोडक्यात समजावून घेऊया. 1890मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक हे नियतकालिक सुरू केलं आणि या साप्ताहिकामधून त्यांच्या हृदयद्रावक किंवा मनस्पर्शी अशा कथा लिहिल्या जाऊ लागल्या आणि लोकही त्या आवडीने कथा वाचू लागले. आणि पुढं काळ बदलला. या बदलत्या काळानुसार कथेचा विस्तार आणखीन होत गेला. अनेक नवनवीन लेखक, नवनव्या पठडीतील लेखक कथा लिहू लागले आणि ते या कथेच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार, भावना व्यक्त करू लागले. काय रे कृषीकडं? तर अशा ज्या काही कथा आहेत, तर त्या कथा निश्चितच संख्येने किंवा विषय वैविध्यतेने, तसंच घटना, प्रसंग आणि भाषासुद्धा म्हणूया आपण, अशा विविध अशा भाषेतून त्या निर्माण होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि हल्ली जर आपण कथा वाङ्मयाचा विचार केला तर नवनवीन पठडीतील लेखकसुद्धा वेगवेगळ्या कथा लिहिताना दिसून येतात. तर अधिक विषयांना स्पर्श करणाऱ्या अशा बहुआयामी कथा हल्ली लिहिल्या जात आहेत. मग अशीच सांगितलं तुम्हाला, कथेचे अनेक प्रकार आहेत मित्रांनो. परिकथा आहेत, दंतकथा आहेत, गुढगुंजनात्मक कथा आहेत. हल्ली विज्ञान कथा हा नवीन कथा वाङ्मय प्रकारसुद्धा लिहिला जात आहे. काही रूपांतरित कथा, भाषांतरित कथा आहेत, वास्तववादी कथा आहेत, काही स्त्रीवादी कथासुद्धा आपल्याला सांगता येतील. आता स्त्रीवादी कथाचं जर उदाहरण सांगितलं तर साणी आहेत. आपल्या साणी यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत मित्रांनो. किंवा गौरी देशपांडे असतील, यांच्यासुद्धा अनेक या स्त्रीवादी कथा आपल्याला त्यांची उदाहरणं म्हणून घेता येतील. तसंच अनेक हल्लीचे जे काही नवीन पुरुष कथाकारसुद्धा जे आहेत, तर ते सुद्धा स्त्रीवादी कथा लिहिताना दिसून येतात. तर ह्या ज्या कथा आहेत त्या
किंवा आणखीनही आपल्याला कथेचे प्रकार जर सांगायचे म्हटले तर ग्रामीण कथा आहेत की ज्या कथेच्या माध्यमातून ग्रामीण जीवनदर्शन वर्णन केलं जातं. जे ग्रामीण वास्तव आहे ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न या ग्रामीण कथेतून केला जातो. काही दलित कथा आहेत. दलित समाजाचं जीवन, दलित समाजाचं वास्तव, दलित समाजाच्या काही व्यथा वेदना आहेत, त्यांचा जो विद्रोह आहे, त्यांच्या विचारातील जो नकार आहे, तर हे सर्व या दलित कथेच्या माध्यमातून सुद्धा मांडलं जातं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की कथा हा वाङ्मय प्रकार काळानुरूप समृद्ध होत आलेला आहे. तो बहुआयामी असा झालेला आहे असं म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, कथेचे घटक आपण विचारात घेणार आहोत. तर या कथेच्या घटकामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे कथाबीज. आता कथाबीज म्हणजे काय, तर कथेमध्ये थोडक्यात एक विषय हाताळला जातो, प्रमुख विषय असतो, त्याला कथाबीज म्हणतो आपण. जसं उदाहरण आपल्याला सांगता येईल, आपण बियाणं घेतो मित्रांनो आणि त्या बियाची पेरणी करतो आपण आणि त्याच्यातून चांगलं उत्पादन येतं आणि निश्चितच मळणी केल्यानंतर त्याच्यातून आपण निवडक जे बिया आहे ते बाजूला काढतो चाळणी वगैरे करून. त्याची दक्षता घेतो आपण, वाळवतो, त्याला कीडनाशक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो आणि पुढील हंगामासाठी ते पेरणीसाठी ठेवतो आपण. ते काय झालं तर बीज झालं, ज्याच्यामध्ये चांगले गुणधर्म असतात, जे चांगलं रुजतं, जे चांगलं उत्पादन देतं आणि त्याच्यापासून निश्चितच पुढील कालावधीसाठी आपल्याला चांगलं आणखीन बीज मिळतं. त्याच पद्धतीनं या कथेच्या माध्यमातून सुद्धा किंवा या कथेमध्ये सुद्धा बीज असतं मित्रांनो. बीज म्हणजे काय तर एक प्रकारचा विषय असतो किंवा प्रधान विषय त्या कथेच्या माध्यमातून हाताळला जातो, त्याला कथाबीज म्हणतो आपण. आणि या कथाबीजाभोवतीच वातावरण निर्माण केलं जातं, कथानक रचलं जातं, काही संदर्भ दिले जातात, सांस्कृतिक, भौगोलिक, काही इतर राजकीय संदर्भ असतात, तर त्याची गुंफण केली जाते. म्हणजे कथेचा मूळ जो गाभा आहे तो म्हणजे कथाबीज आहे मित्रांनो. आणि या कथाबीजाभोवती सर्व गोष्टी ह्या नंतर रचल्या जातात, लिहिल्या जातात किंवा त्यांची गुंफण केली जाते. तर आणि या कथाबीजाभोवतीच वेगवेगळ्या ज्या घटना आहेत तर त्या घटना लिहिल्या जातात. त्या घटनातील कार्यकारणभाव दर्शविला जातो. त्या घटना दर्शवताना काळाचा, व्यक्तीचा, परिसराचा, तिथल्या वातावरणाचा उल्लेख निश्चितच केला जातो. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल कथेतील महत्त्वाचा घटक म्हणजे कथाबीज होय. त्यानंतर दुसरा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे कथानक. आता या कथाबीजाभोवती अनेक कथानकाची गुंफण केली जाते. आपणाला माहिती आहे, एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या, एक होती आवडती, एक होती नावडती. आवडतीला एक मुलगा होता, नावडतीला एक मुलगा होता, वगैरे वगैरे. म्हणजे या अशा कथांची गुंफण, अशा कथानकाची गुंफण त्या कथाबीजाभोवती केली जाते, त्याला आपण कथानक असं म्हणतो. अशी अनेक कथानक मित्रांनो कथेमध्ये असतात. जे मुख्य कथानक असतं तसंच बाकीची काही उपकथानकं असतात आणि त्यांच्यामध्ये कार्यकारणभाव दर्शविला जातो. त्यांच्यातील घटना, प्रसंग यांची गुंफण त्या कथेच्या माध्यमातून केली जाते. ज्या कथानकाच्या माध्यमातून पात्राची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती दर्शविली जातात, पात्राचे स्वभाव दर्शविले जातात, त्या पात्राचं जे वर्तन आहे ते सुद्धा या कथेच्या माध्यमातून सांगितलं जातं. किंवा या कथानकामध्येच वातावरणाची सुद्धा या ठिकाणी निर्मिती केली जाते किंवा वातावरण निर्माण केलं जातं त्या ठिकाणी. त्या घटना प्रसंगाला अनुरूप किंवा हुबेहूब ती घटना प्रसंग तसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहण्यासाठी किंवा तसं वास्तव आपल्याला कळण्यासाठी अशा वातावरणाची निर्मिती या कथेच्या माध्यमातून केली जाते. त्यालाच आपण कथानक असं म्हणतो. आणि हळूहळू हे सगळं उलगडत जातं. काळ, घटना, घडामोडी घडत जातात, त्याची उकल केली जाते, त्याच्यामध्ये गुणगुंजनात्मकता आणली जाते आणि त्याच्या माध्यमातून हळूहळू ते कथानक उलगडलं जातं. त्याच्यातील जे गूढ आहे ते आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न हे कथाकार करत असतात. आणि जसजशी ही कथा पुढं सरकत जाते तसतशी आपल्याला या कथानकाच्या माध्यमातून त्या कथेमध्ये गोडी निर्माण होते, उत्सुकता निर्माण होते, कुतूहल निर्माण होत असतं आणि ती कथा आपल्याला निश्चितच आवडू लागते आणि शेवटपर्यंत अशी कथा आपल्याला ऐकू वाटते, वाचावी वाटत असते. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे पात्रचित्रण.
जी कुठलीही कथा घ्या तुम्ही, त्या कथेच्या माध्यमातून पात्रांचं चित्रण केलं जातं. त्या कथेतील नायक असेल त्याचं चित्रण कसं असतं तर सर्वांना आवडेल असं चित्रण असतं. काहीतरी त्यानं धाडशी काम केलेलं आहे, काहीतरी तो समाजकार्य करत आहे, तो इतरांना प्रेरणा देतोय, काहीतरी गोरगरिबांची कामं तो करतोय, म्हणजे असा तो नायक असतो किंवा प्रमुख पात्र या कथेच्या माध्यमातून सांगितलेली जातात किंवा वर्णन केली जातात. तसंच काही विलन असतात म्हणजे खलनायक असतात, त्याचं वर्णन केलं जातं मित्रांनो, त्या पात्राचं चित्रण केलं जातं. आता विलन म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, त्याला खलनायक म्हणतो आपण, जे तो चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणणारा, बरोबर आहे. दिसायला सुद्धा तो धिप्पाड असेल, क्रूर असेल, त्याच पद्धतीनं तो चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणतो, चांगल्या लोकांना तो या ठिकाणी आडफटा घालतो चांगलं काम करण्यासाठी. तसंच गावगाड्यामध्ये तो हस्तक्षेप करून चांगलं कार्य जे चाललेलं आहे तर ते होऊ देत नाही. विकास कामामध्ये अडथळा आणणारा, कुरघोडी करणारा, भांडणं लावणारा असा तो विलन असतो मित्रांनो. अशा विलनचं किंवा खलनायकाचं वर्णन किंवा त्या पात्राचं चित्रण त्या कथेच्या माध्यमातून अत्यंत हुबेहूब असं केलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला सांगता येईल अशा अनेक कथातील जे विलन आहेत, अशा अनेक कथातील जे हिरो आहेत किंवा मुख्य पात्र आहेत, अशा हिरोईन असतील किंवा अशा अनेक प्रमुख व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये घर करत असतात. आणि निश्चितच आपल्याला अशा पात्राच्या माध्यमातून प्रेरणासुद्धा मिळत असते आणि आपल्या जीवनाची वाटचालसुद्धा त्या ठिकाणी चालू असते. अनेक उदाहरणं सांगता येतील मित्रांनो. अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी असेल किंवा मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं त्यांची खुळावाडी हा जो कथासंग्रह आहे त्याच्यातील कुलकर्णी आहे, विष्णुपंत कुलकर्णी. तर हा जो आहे तो दुष्काळामध्ये गावाची मदत कसा करतो, तर गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो, गुरंढोरं मरू लागतात, जी गावातील व्यक्ती आहे त्या अन्न करू लागतात, त्या ठिकाणी खायला अन्न मिळत नाही. मग तो आपल्या घरातील धान्य सगळ्या गावातील लोकांना वाटतो मित्रांनो. म्हणजे असा हा त्या कथेतील नायक आहे. तर तो नायक सर्वांना आवडू लागतो, तो सर्वांच्या मनामध्ये घर करतो, तो सर्वांना प्रेरणादायी ठरतो. तर अशी जी काही वेगवेगळी पात्र असतात त्याचं चित्रण अत्यंत हुबेहूब समर्पकपणे आपल्याला आवडेल असं, आपल्याला प्रेरणा देईल असं ते चित्रण या कथाकारांनी केलेलं असतं. आणि आपल्याला म्हणता येईल की प्रत्येक कथेतील महत्त्वाचा घटक म्हणजे पात्रांचं चित्रण त्या कथेच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर चौथा घटक आहे मित्रांनो वातावरण निर्मिती. जी कथा कुठलीही घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये वातावरण निर्मिती केली जाते. वातावरणाचं वर्णन केल्याशिवाय किंवा वातावरण दर्शविल्याशिवाय सांगितल्याशिवाय ती कथा प्रवाहीच होणार नाही किंवा पुढं सरकणारच नाही. मगाशी म्हटलं तुम्हाला अक्षरशः पानाच्या पानं अनेक कथेमध्ये वातावरण निर्मितीसाठी घालवली जातात. निसर्गाची वर्णनं असतात, त्या गावाची वर्णनं असतात मित्रांनो. गावातील गडी असेल, गावातील मंदिर असेल, गावातील रस्ते असतील किंवा गावातील संस्कृती, रीतिरिवाज, गावगाडा अशा अनेक पद्धतीनं अशा कथेच्या माध्यमातून वातावरणाची निर्मिती केली जाते. किंवा गावातील जे समारंभ असतात, सण असतात, त्या ठिकाणच्या वातावरणाचं वर्णनसुद्धा अशा कथेच्या माध्यमातून केलं जातं. किंवा कुस्त्यांची वर्णनं असतील किंवा निसर्गाची वर्णनं असतील, त्या ठिकाणी एखाद्या लढाईची वर्णनं असतील, ज्याशी वर्णनप्रियता त्या कथाकाराला अपेक्षित असते आणि अशीच वर्णनं या कथेच्या माध्यमातून केली जातात. त्यालाच वातावरण निर्मिती असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशी वातावरण निर्मिती निश्चितच त्या कथेला प्रवाही करण्यासाठी, कथेमध्ये जिवंतपणा येण्यासाठी महत्त्वाची असते. त्यानंतर पाचवा घटक आहे मित्रांनो नाट्यमयता किंवा संघर्ष. जे प्रत्येक कथेमध्ये नाट्यमयता असते किंवा संघर्ष दर्शविला जातो. संघर्षाशिवाय कुठलीही कथा मित्रांनो पूर्ण होत नाही. मग हा संघर्ष गरीब श्रीमंतामधील संघर्ष असतो, हा संघर्ष स्त्रीवाद पुरुषवाद याच्यातील संघर्ष असू शकतो, हा संघर्ष शहर आणि गाव याच्यामधील असू शकतो, हा संघर्ष वरिष्ठ वर्ग कनिष्ठ वर्ग यांच्यातील असू शकतो, हा संघर्ष सवर्ण आणि दलित यांच्यातील असू शकतो, हा संघर्ष विचारातील असू शकतो, घटनेतील असू शकतो, प्रसंगातील असू शकतो, संस्कृतीमधील असू शकतो. जशा अनेक प्रकारे या कथेच्या माध्यमातून संघर्ष दर्शविला जातो
आणि या संघर्षामध्ये नाट्यमयता असते मित्रांनो. या संघर्षाला अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. जे निश्चितच नाट्यमयता म्हणजे काय, तर एक प्रकारचं नाट्यसंघर्ष असतो असं आपल्याला म्हणता येईल. प्रत्यक्ष बरेच वेळा घडलेलंही नसतं, परंतु तो लेखक किंवा तो नाटककार, तो कथाकार त्या ठिकाणी आवर्जून अशी नाट्यमयता त्या कथेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. जे जरी वास्तव नसलं तरी त्या संघर्षातून, त्या नाट्यमयतेतून लोकांना उपदेश करण्याचं, लोकांना मोटिवेट करण्याचं, लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या नाट्यमयतेच्या माध्यमातून तो करत असतो. म्हणून आपल्याला म्हणता येईल प्रत्येक कथेतील महत्त्वाचा घटक म्हणजे नाट्यमयता किंवा संघर्ष असतो. लक्षात ठेवा, संघर्षाशिवाय कुठलीही कथा वर्णन केली जात नाही किंवा जन्माला येत नाही असं आपल्याला म्हणता येईल. किंवा मुळातच संघर्षातून कथा जन्माला येते असंही म्हणता येईल आपल्याला. बरोबर, दलित कथा जन्माला येतात का, तर दलित आणि सवर्ण यांच्यातील संघर्ष असतो मित्रांनो. एखादी कथा जन्माला येते त्या व्यक्तीनं जीवनामध्ये केलेला संघर्ष, त्या समाजानं जीवन जगताना केलेला संघर्ष, जी केलेली पायपीट आहे, जे त्यांच्या जीवनामध्ये जे वाट्याला आलेलं आहे, जे भोगलेलं आहे, तर ते सर्व त्याच्यातील जो सर्व संघर्ष आहे तर त्याच्यातून अशा कथा जन्माला येत असतात किंवा त्या कथा जन्म घेत असतात असं आपल्याला म्हणता येईल. तर असे हे कथेचे घटक आहेत मित्रांनो. 2 घटक राहिलेले आहेत, ते आपण पुढील तासाला पाहणार आहोत. तर आजच्या तासाला आपण कथा हा वाङ्मय प्रकार, त्याची पूर्वपीठिका पाहतोय. त्याच्यामध्ये कथेची पूर्वपीठिका, कथा म्हणजे काय आणि कथेचे महत्त्वाचे घटक आपण पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती आणि नाट्यमयता किंवा संघर्ष असे 5 घटक बघितलेले आहेत. राहिलेले घटक आणि राहिलेला पुढील भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. काय अडचण असतील तर विचारत चला. धन्यवाद.